श्री स्वामी समर्थ। मिठाच्या डब्यात टाका, ही एक वस्तू घर पैशाने भरून जाईल। मित्रांनो, घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू, गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा। आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धान्याची वाढ। मित्रांनो, एका गोष्टीला समजून घ्यायचे आहे की ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो। कारण ज्या उपायाविषयी आम्ही तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याविषयी तंत्रशास्त्र आणि मधील लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्तधनाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले संपूर्ण गरिबी मिटवून टाकाल। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला जातो। जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा बरणी आणून ठेवा। सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल। आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध देखील होऊ शकते। मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत। त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपल्या आयुष्य कमी होते। मिठाचा उपयोग अशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा की नीट व काचे दोन्ही राहूचे कारक मांडले आहेत। म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते। ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्रावर त्यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते। हे रोग व शोकाचे कारण बनते। मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये। मिठाला काचेच्या बरण्यामध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत नाही। स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करत असताना भाजीला चाकून पाहू नये, यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्यता येते। भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मिठा थेट कुणाच्या हातावर ठेवू नये, यामुळे चांगले संबंध देखील खराब होतात। सर्वांनी आपल्या जीवनाचा विभाज्य घटक आहे। जर जेवणात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असेल तर आपल्याला चव लागत नाही। मिठाच्या असे काहीही जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही। होमी कमी असेल तर आपल्याला चवच लागत नाही। आज आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत। जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या घरातील व जीवनातील सर्व समस्या नष्ट करणार आहात। काळी मिठाची पुढे जर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होणार आहे व यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असणार आहे। हो, माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्या सदैव राहणार आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करणार आहे। मिठाच्या अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्र मीठ आणि सामान्य असे वेगवेगळी मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळत देखील। आपल्या जीवनामध्ये अनेक संकटी अडचणी येत असतात, ते संकट मिठाचे साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते। मीठ पडल्या शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात। त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपल्याला बाथरूम मध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे। यामुळे तुमच्या बाथरूम मधील वास्तुदोष पूर्णपणे
दूर होऊन जाईल. यानंतर ना दुसरा उपाय आपल्याला एका काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या भाची काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूम मध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टी सुद्धा तुमच्यावर प्राप्त होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे आणि उपाय कोणते आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहणार आहे. आणि या ग्लासमागे एक लाल रंगाचा दिवा लावायचा आहे, म्हणजेच बल्ब पेटवायचा आहे. या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचं. त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे. ते नीट लाल कपड्यांमध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचे आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.